वेलकम. माझं नाव आतिश आहे. आज आपण एका अगदी सामान्य पण दुर्लक्षित विषयावर शांतपणे आणि तर्काने विचार करणार आहोत. तुम्ही झोपताना देवाजवळ अगरबत्ती लावता का? आणि ती संपूर्ण रात्र जळत ठेवता का? जर मी तुम्हाला सांगितलं की एक अगरबत्ती जळताना निर्माण होणारा धूर कधीकधी 5 ते 10 सिगारेट्स इतक्या धुरासारखा असू शकतो, तर तुम्ही थोडा थांबून विचार कराल का? धूर म्हणजे फक्त सिगारेटच असते का? हा विषय महत्त्वाचा का आहे? भारतामध्ये अगरबत्ती म्हणजे श्रद्धा, शांतता आणि सुगंधाचं प्रतीक आहे. पण समस्या इथे आहे. आपण ती झोपताना बंद खोलीत अनेक तास जळू देतो. झोपेच्या वेळी आपलं श्वसन हळू असतं, शरीर रिपेअर मोडमध्ये असतं आणि फुफ्फुसं जास्त संवेदनशील असतात. म्हणजेच आपण सगळ्यात नाजूक अवस्थेत धूर आत घेतो. अगरबत्तीचा वापर हजारो वर्षांपासून होत आला आहे. तेव्हा घरं मोठी होती, हवेशीर होती आणि धूर लगेच बाहेर जायचा. आजची परिस्थिती वेगळी आहे. बंद फ्लॅट्स, AC आणि कमी व्हेंटिलेशन. जुन्या सवयी आजच्या वातावरणासाठी तितक्याच सुरक्षित आहेत का? वैज्ञानिक अभ्यासांनुसार अगरबत्तीच्या धुरामध्ये हे घटक आढळतात: PM 2.5 पार्टिकल्स, कार्बन मोनॉक्साईड, बेन्झीन, फॉर्मॅल्डिहाइड आणि काही कॅर्सिनोजेनिक कंपाऊंड्स. हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवर जातात आणि रक्तप्रवाहात मिसळू शकतात. खूप लोक अनुभव सांगतात. रात्री अगरबत्ती लावल्यानंतर सकाळी डोकं जड वाटणं, घसा कोरडा पडणं, लहान मुलांना खोकला होणं. हे योगायोग नाही. एक सामान्य समज आहे. अगरबत्ती नैसर्गिक असते, त्यामुळे ती सुरक्षित असते. पण सत्य असं आहे की नैसर्गिक पदार्थ जळला तरी तो धूरच तयार करतो. दुसरा समज, आपल्याला काही त्रास होत नाही. धुराचा परिणाम लगेच दिसत नाही. तो हळूहळू वर्षानुवर्षे जमा होत जातो. सिगारेटचा परिणामही एका दिवसात दिसत नाही, बरोबर? चला, हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. पहिला टप्पा, अगरबत्ती जळते आणि धूर तयार होतो. दुसरा टप्पा, बंद खोलीमुळे धूर बाहेर जात नाही. तिसरा टप्पा, झोपताना श्वसन मंद असल्याने धूर शरीरात जास्त वेळ राहतो. चौथा टप्पा, ही सवय रोजची असल्यामुळे परिणाम हळूहळू वाढत जातो. सोप्या शब्दात, दररोज थोडंसं नुकसान, पण दीर्घकाळासाठी मोठा परिणाम. सरळ निष्कर्ष असा आहे की झोपताना अगरबत्ती लावणं आवश्यकही नाही आणि सुरक्षितही नाही. पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करा. झोपण्याआधी अगरबत्ती विझवा. घरात हवा खेळती ठेवा. श्रद्धा महत्त्वाची आहे, पण आरोग्य त्याहूनही महत्त्वाचं आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला: तुमच्या घरी अगरबत्ती कधी लावली जाते? आणि आजचा विचार ऐकल्यानंतर तुम्ही ती सवय बदलाल का? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.